मे महिन्याची सुट्टी संपलेली आहे आणि आता शाळेची घंटा जी आहे ती आज वाजणार आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी बाळगोपाळ जे आहेत हे शाळेत येण्यात उत्सुक आहेत. या ठिकाणी पानवल गावाईवाडीतली जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या शिक्षकाने नवीन उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. त्या मुलांना घेण्यासाठी त्यांनी गाड्या ज्या आहेत त्या सजवलेल्या दिसतात. आपल्याला गाड्यांना रंगीबिरंगी फुगे लावलेले दिसतात आणि हे बाळगोपाळ जे आहे हे आनंदात आणि उत्साहात शाळेत प्रवेश करणार आहेत. 1-1.5 महिन्याची सुट्टी संपल्यानंतर हे बाळगोपाळ आपल्या शाळेत परत येत आहेत. परत एकदा शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत. एकंदरीत पाहिलं तर या शाळेने जो उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय चांगला आणि सुप्त उपक्रम म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल? मे महिन्याची सुट्टी संपले, आपले बाळगोपाळ हे आता शाळेत यायला लागलेले आहेत. काय एकंदरीत तुमच्या मनात ही कशी काय संकल्पना सुचली? नमस्ते. पहिल्यांदा आधी या ठिकाणी आमच्या या दुर्गम भागामध्ये तुम्ही सगळेजण आलात, त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं मी मनापूर्वक आधी स्वागत करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतो आमच्या शाळेच्या वतीनं आणि इथल्या ग्रामस्थांच्या वतीनं. मित्र, प्रतिवर्षाप्रमाणे मुलांचा जो सुरुवातीचा पहिला जो दिवस असतो हा मुलांच्या दृष्टीनं आनंदाचा उत्साहाचा दिवस असतो. तद्वत शासनाच्या माध्यमातून गेली काही वर्ष अगदी ह्या मुलांचं वाजत गाजत स्वागत करावं अशा प्रकारचा एक परिपत्रक निर्णय, अतिशय छान आणि स्तुत्य असा हा निर्णय शासनाने घेतला. कारण असं आहे की पहिल्या दिवशी मुलांना जर आपण वाजत गाजत आनंदात या ठिकाणी शाळेमध्ये आणलं तर त्यांचा जो त्या दिवसाचा आनंद असतो हा कायमस्वरूपी मुलांना त्या शाळेकडं खेचत असतो. आणि म्हणून हे वाजत गाजत येणं, मुलांचं कौतुक करत स्वागत करणं, त्यांना गोडधोड पहिल्या दिवशी खायला देणं आणि त्यांचं शिक्षणाकडं त्यांची गोडी लावणं, हा जो उपक्रम शासनाला जाणीवपूर्वक पहिल्या दिवशी जाणीवपूर्वक साजरा करावा हे जे केलेलं आहे तर ते अतिशय स्तुत्य आहे. आणि म्हणून आम्ही मनापासून हे सगळं शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे करत असतो. नक्कीच सर, चांगला उपक्रम आपण राबवला. या ठिकाणी पंचायत समितीच्या पशुधन अधिकारी मॅडम उपस्थित, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया अधिकची माहिती. मॅडम, काय सांगाल? आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात आणि हा सुंदर असा सोहळा बघताय, एकंदरीत काय आपल्या भावना आहे? नमस्कार, मी डॉक्टर आदित्य कसालकर, पंचायत समिती रत्नागिरी. मला शासनातर्फे या आपल्या शाळा भेटीच्या कार्यक्रमासाठी इथे नियुक्ती केलेली आहे. मला अतिशय सांगायला आनंद वाटतो की प्रत्येकाच्या आयुष्यातला शाळेचा पहिला दिवस हा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात आपण साजरा करत असतो. आणि इथे आल्यामुळे मला खरोखर माझ्या शाळेचे जे दिवस आहेत ते आठवले की आम्ही पण लहानपणी असे वाजत गाजत शाळेत गेलेलो होतो. आणि आता ही मुलं आणि ह्या शाळेचं म्हणजे एक वैशिष्ट्य मला असं वाटलं की ग्रामीण भागात शाळा असूनही या शिक्षकांनी खूप अथक प्रयत्न करून या मुलांना इथपर्यंत आणलेला आहे. पटसंख्या चांगली ठेवलेली आहे आणि आजचा या पहिला दिवस आपण अतिशय वाजत गाजत आणि आनंदाच्या स्वरूपात आपण इथे साजरा करतोय. खरोखर खूप खूप धन्यवाद सर्वांचे. नक्कीच मॅडम. तर या ठिकाणी या गावचे सरपंच देखील हजर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मांडवकर साहेब, काय आपण या गावचे सरपंच आहात आणि आपल्या गावातल्या ह्या जिल्हा परिषद शाळेत आज चांगला उपक्रम राबवला जातो, काय तुमच्या भावना आहेत? नक्कीच, ही जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा गव्हाळेवाडी, या गव्हाळेवाडीचा मी ग्रामस्थ सुद्धा आहे आणि ग्रामपंचायत पानवलचा माजी उपसरपंच म्हणून कार्यरत आहे. या आपल्या गव्हाळेवाडी शाळेत नेहमीच स्तुत्य असे उपक्रम करत असतात आणि आज नवगतांचं स्वागत हा एक उपक्रम सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्या शाळेत इथं घेतला जात आहे. नक्कीच चांगला उपक्रम आपण घेत आहोत. तर अशा प्रकारे या मुलांचं स्वागत या ठिकाणी होत आहे आणि हे एक आदर्श, गव्हाळेवाडीतला आदर्श सगळ्या शाळेने घेतला तर नक्कीच चांगलं पुढे मुलांना देखील आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. सचिन सावंत, नवराष्ट्र, रत्नागिरी.